नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा आता कर्जमाफीचा मुद्दा परत काय गेलेला आहे. नागपूर या शहरामध्ये गाजलेला आहे. तिथं एल्गार म्हणजे मोठमोठाले मोर्चे व्हायला लागलेले आहेत. पाठीमागं बच्चू कडू यांनी काय केलं होतं, उपोषण केलं होतं. त्यांच्या बऱ्याच मागण्या होत्या, पण त्या मागण्या काही मान्य झालेल्या नाहीत. फक्त जे दिव्यांग आहेत त्यांना पगाराची जी वाढ होती तेवढी मागणी मान्य झालेली आहे. आणि इतर ज्या मागण्या आहेत त्या मान्य झालेल्या नसल्यामुळं आणखीन नागपूरमध्ये महामोर्चा काय होणार आहे, मोठा होणार आहे. तर ते कशासाठी होणार आहे? कर्जमाफीसाठी. कारण शेतकऱ्यावर 2022 पासून तसेच कर्ज आहेत. काही त्या निकासामध्ये पात्रतामध्ये बसत असताना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमध्ये जे पात्र शेतकरी होते त्यांना काही शेतकऱ्यांना तो लाभ मिळालेला नाही अद्याप आतापर्यंत. आणि आणखीन बरेच शेतकरी त्याच्यामधून काय झालेले आहेत, वगळण्यात आलेले आहेत. त्या निकष वगैरे त्यांना काय लावले असतील, त्याची जी पात्रता लावली आहे त्यातून बाहेर काढण्यात आले. आणि आता त्यामुळं मग काय झालेलं आहे, सरसकटचीच मागणी काय केलेली आहे, वेगवेगळ्या संघटनेमार्फत, शेतकरी संघटनेमार्फत आता नागपूरमध्ये काय होणार आहे, आंदोलन होणार आहे. आणि त्या आंदोलनामध्ये काय करायचं आहे, सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, सहभागी व्हायचं आहे. आता शेतकऱ्यांना उत्सुकता लागली आहे की ह्या आंदोलनामध्ये आपले काय होऊ शकतो, आपल्याला ह्या योजनेचा म्हणजे शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ मिळू शकतो. तर काय होणार आहे, ह्या आंदोलनामध्ये बरेच संघटना वगैरे, शेतकरी संघटना असतील, बरेच नेते मंडळी वगैरे काय होणार आहेत, उपस्थित राहणार आहेत. आणि तिथं आंदोलनस्थळी भेटही देणार आहेत. मग आता काय होणार आहे, नागपूरला एक मोठं एल्गार शेतकऱ्यांसाठी शेतीचं कर्ज माफ करण्यासाठी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी एक मोठा मोर्चा काय झालेला आहे, आयोजित केलेला आहे. आणि मग तिथं सर्व मोठ्या संख्येने काय होणार आहे, तर शेतकरी वर्ग जमा होणार आहे आपल्या हक्कासाठी. ऐका नाही, आपल्यावर जे कर्जाचा बोजा आहे तो कमी करण्यासाठी, शासनाकडून कमी करून घेण्यासाठी सर्व काही शेतकरी सुद्धा तिथं काय होणार आहेत, लाखो शेतकरी तिथं जमा होणार आहेत. ज्यांना काय शक्य असेल त्यांनी काय करायचं आहे, आपल्या हक्कासाठी तिथं जायचं आहे. कारण 2022 पासून जे पात्र शेतकरी असताना त्यांना सुद्धा लाभ मिळालेला नाही. कोर्टाने सुद्धा काय केलेलं आहे की सांगितलेलं आहे, जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना काय करायचं आहे, लाभ द्या असं सांगितलेलं असून सुद्धा काहीही सध्या हालचाली शासन स्तरावर झालेल्या नाहीत. त्याच्यामुळं आणखीन नागपूरमध्ये महामोर्चा काढण्यात येणार आहे. आणि त्या महामोर्चामध्ये मग शेतकऱ्यावरचं जे कर्ज आहे ते काय केले आहे, ते मागण्या आहेत. आणखीन अशा विविध मागण्या आहेत. आपण सर्वात मोठी मागणी म्हणजे शेतकरी कर्जमाफी. संपूर्ण शेतकरी, महाराष्ट्रामधील जेवढे शेतकरी आहेत, जेवढ्या शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजा आहे, असे सर्व शेतकऱ्यांचं कर्ज काय करायचं आहे, माफ करायचं आहे. कारण अवेळी पाऊस आहे, मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. आणि तुटपुंजी रक्कम शासनाने काय केलेली आहे, शेतकऱ्यांची हवाली केलेली आहे. 18,500चा भाव दे म्हणले कर्ज ह्याला अनुदानाला, आणि तो दिला नाही. 3,000 रुपये एकरनी. शेतकऱ्यांची काहीही नुकसान भरपाई त्यातून नुकसान भरून निघलेलं नाही. त्यामुळं मग आणखीन कर्जमाफीची महामोर्चा नागपूरला आहे. ज्या शेतकऱ्यांना शक्य होईल त्यांनी काय करायचं आहे, तिथं जायचं आहे. ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी काय अडचण नाही गेलं तरी बाकी संघटना वगैरे, तिथं शेतकरी जे हे आहेत आंदोलनकर्ते सगळे उपस्थित राहून शासनाला धारेवर धरून कर्जमाफी करून घेण्याच्या विचारात आहेत. कारण 2022 पासून रखडलेले शेतकरी आहेत आतापर्यंतचे, आणि त्यांची सुद्धा कर्जमाफी, आणि आता ज्यांनी परत उचललेलं असेल ते सगळ्यांचीच कर्जमाफी करावी अशी काय केलेली आहे, संघटनेची मागणी आहे. आणि संघटना ती कर्जमाफी करून घेणार आहे. आता येत्या अधिवेशनामध्ये काय होईल, अपडेट काय हाती येतंय आपल्याला, हे काय होणार आहे कळणार आहे, पाहावयास मिळणार आहे. धन्यवाद.